ठाणेकरांची सुद्धा पावसानं दाणादाण उडवून दिलेली आहे। सकाळपासून खरं तर ढगाळ वातावरण होतं, मात्र आता काही वेळापूर्वी पावसाला सुरुवात झाली आहे। तिकडे अंधेरीमधली दृश्य आपण सध्या पाहतोय। पाणी साचायला आता काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि हे मुलं सध्या पावसाचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। खरं तर मे महिन्यातच यंदा पाऊस सुरू झालेला आहे। पहिल्यांदाच खरं तर बऱ्याच वर्षांनंतर मे महिन्यात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय। सध्या तरी वाहतूक जी आहे, रस्ते वाहतूक आहे ती सुरळीत आहे, मात्र काही वेळानंतर पावसानं आणखी जोर धरला तर इथे पाणी साचू शकतं। त्यामुळे प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे। बऱ्याच ठिकाणी संक्षण जे पंप्स आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत, त्याच्या माध्यमातून पाण्याचा निचरा केला जातो। मात्र कुठेतरी लोकल वाहतुकीवर याचा परिणाम आता होणार आहे। बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे तर कुठे अशा प्रकारे सध्या सुरळीत अशी परिस्थिती आहे। अंधेरी परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। अंधेरीत सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। अंधेरीमध्ये जोरदार पाऊस सध्या कोसळतोय। तिकडे ठाणे, डोंबिवली, भांडूप यासह मुलुंड या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय आणि या पावसात अनेक विद्यार्थ्यांचे सुद्धा हाल होतात। आपण पाहतोय बरेच वाहन चालक पावसात अडकून आहेत। काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे काहींना अडचणींचा सामना करावा लागतो, तर काही ठिकाणी सुरळीत ही वाहतूक सुरू आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून, सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, काय सांगाल? सध्या अंधेरीमध्ये पाऊस सुरू आहे, काही ठिकाणी पाणी साचलंय, काय सध्याची परिस्थिती अंधेरीची? अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसापासून कुठेतरी पावसाने या ठिकाणी उघडीप दिली होती, मात्र आज येलो अलर्ट मुंबईसह आसपासच्या परिसरात देण्यात आला होता आणि आता थोड्या वेळातच या ठिकाणी 10 मिनिटांपूर्वी दादर असेल, अंधेरी असेल, आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे। मी सध्या दादर प्लाझा परिसरात आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहेत मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। सोसायटीचा वारा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर अचानक पडलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारंबळ उडालेली आहे। अनेक जण छत्री घेऊन बाहेर आले नाही, तर अशाच प्रकारे डोक्यावर हात ठेवून आपण पाहू शकता रस्त्यावरती आपला बचाव करताना या ठिकाणी दिसून येत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झालेली आहे। मुसळधार पावसामुळे पुढचा रस्ता दिसत नसल्याने या ठिकाणी हेडलाईट असेल, कारची हेडलाईटच्या आधारावरती या ठिकाणी वाहने सावकाशपणे वाहन चालकाकडनं या ठिकाणी चालवण्यात येत आहेत। एकंदरीत दादर असेल किंवा आसपासच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झाला आहे आणि पावसाचा जोर अशाच प्रकारे कायम राहिला तर अनेक सखल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। सध्या जे पाहिलं तर या ठिकाणी सोसायटीचा वारा व मुसळधार पाऊस तो या ठिकाणी दिसून येत आहे। अगदी नक्कीच सुनील, आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे अनेकांची दैना उडवून दिलेली आहे। सध्या धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ही दृश्य आपण पाहतोय मालाडमधली ही दृश्य आहेत। मालाडमध्ये अनेक ठिकाणी खरं तर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पावसाची दृश्य सध्या आपण पाहतोय। मुसळधार पाऊस मालाडमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे। रस्ते वाहतूक सध्या तरी सुरळीत असली, मात्र काही ठिकाणी पाणी साचलं असल्यामुळे वाहनांना त्यातनं वाट काढताना अडचणी येत आहेत। मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी सध्या पाऊस जोरदार सुरू आहे। ठाणे, डोंबिवली यासह अंधेरी, मालाड, दादर या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। दहिसरमध्ये या ठिकाणी पाणी साचल्याची दृश्य आपण पाहतोय। दहिसरमध्ये मुसळधार पावसामुळे अशा प्रकारे रस्त्यांवर पाणी साचलेले आणि या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची चांगलीच कसरत होतीये। घराबाहेर पडलेल्या या मुंबईकरांना पावसाचा आता सामना करावा लागतोय आणि त्यामुळे मोठी कसरत सगळ्याच मुंबईकरांची सध्या होते। या पाण्यातनं वाट काढताना अगदी सावधगिरीनं सतर्क राहत वाट काढावी असं आवाहन प्रशासनाकडून सुद्धा केलं जात आहे। ठाणे, मुलुंड आणि भांडूप परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। इकडे दहिसरमध्ये पाणी साचलंय। दादर परिसरातली दृश्य सुद्धा आपण पाहतोय। दादरमध्ये तुर्तास तरी पाणी साचलेलं नाहीये, मात्र जरी पाणी साचलं तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सक्शन पंपाच्या माध्यमातून ते पाणी काढण्यासाठी, निचरा करण्यासाठी उपाय करण्यात आलेला आहे। त्यामुळे अपेक्षा करूयात आता मुसळधार पावसामुळे या परिसरात पाणी साचू नये। सध्या तरी वाहतूक सुरळीत सुरू आहे। घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची मात्र या पावसानं चांगलीच तारांबळ उडवून दिली आहे।